बस करा आई, खूप बोलताय तुम्ही. आणि खूप ऐकून घेतलं मी. काहीच काम करत नाही ना मी, कुठलंच काम जमत नाही ना मला. तर मग आजपासून तुम्ही लोक आपापली कामे स्वतः करा. मी काही तुमची नोकर नाही. पूर्ण दिवस उभा राहून काम करून सुद्धा सगळ्यांच्या शिव्या मलाच ऐकून घ्याव्या लागतात. असे म्हणून शोभा आपले पाय आपटत रागाने आपल्या खोलीत निघून गेली. शोभाचा असा राग पाहून सरिताबाई डोक्याला हात लावून बसल्या आणि मनातल्या मनात बडबडू लागल्या. काय विचित्र सून मिळाली आहे मला. माझेच नशीब खराब. एक काम धड येत नाही हिला. साधा चहा सुद्धा नीट बनवत नाही. जेवण बनवायचं तर दूरचीच गोष्ट, नुसतं दाखवण्यासाठी दिवसभर किचनमध्ये उभी राहते. आज चहामध्ये थोडी साखर जास्त झाली होती म्हणून सरिताबाई आपल्या सुनेवर, शोभावर ओरडत होत्या आणि वरून शोभाचे असे बोलणे त्यांना टोचत होते. ही बाब त्यांच्या अहंकारावर आली होती. शोभाची हिंमत कशी झाली आज मला इतके बोलण्याची. येऊ दे आज विकासला. आज हिची अकडच बाहेर काढते. संध्याकाळी मुलगा विकास घरी आल्यानंतर त्याच्यासमोर सरिताबाईंनी रडणे चालू केले. वा बेटा, तुझ्या बायकोने तर माझे जगणे मुश्किल केले आहे. चांगलेच गुण दाखवत असते दिवसभर. तो दिवसभर असतो ऑफिसला. तुला माहीत पण नसते माझ्यासोबत ती कशी वागते, कसं उलटसुलट बोलत असते मला. आज तर ती मला इतकी वाईट बोलली आहे की मी तुला सांगू पण शकत नाही. ऑफिसमधून येता सरिताबाईकडून विकासला शोभाची तक्रार ऐकण्यात आली. त्यात आईचे असे रडणे ऐकून तो शोभावर खूप चिडला. विकास लगेच रूममध्ये जाऊन शोभावर ओरडू लागला. शोभा, ही काय बदतमीजी चालली आहे माझ्या घरात. सारखं उद्धटपणे बोलत असतेस. माझ्या आईला हे शिकवले आहे का तुझ्या आईवडिलांनी तुला? तू माझ्याशी पण छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असतेस. लाज वाटत नाही का तुला? तुझ्या आईच्याच वयाची आहे ती, तरी सुद्धा असं का भांडतेस? काय भांडले मी विकास आईबरोबर? काय म्हटलं मी आईंना? काय राहिलं आहे बोलायचं सुनबाई? तेवढ्यात सरिताबाई तिथे येऊन बोलल्या. असं काय म्हटलं आहे मी की तुम्ही त्यावरून एवढा गोंधळ घालत आहात? 4 गोष्टी तर तुम्हीच मला ऐकवल्या आहेत आणि आता असे रडण्याचे नाटक करत आहात. मी रडत नाही याचा अर्थ मी चुकीचे आहे असा होत नाही. आणि विकास, तू प्रत्येक वेळी माझ्या आईबाबांना मध्ये का आणत असतोस? मी इथे असते, जे काही असेल ते मला बोलत जा. माझ्या आईवडिलांचे नाव घ्यायची काहीच गरज नाही. का नाही घ्यायचे तुझ्या आईवडिलांचे नाव? तू थांबवणार विकासला? आहे तुझ्यात तेवढी हिंमत? तुझ्या आईवडिलांनीच बर्बाद केले आहे आमचे घर. ना तुझ्यात बोलण्याचे तारतम्य आहे, ना तुला कुठले काम ठीक करता येते. कसे संस्कार दिले आहे तुला तुझ्या आईवडिलांनी. भिकाऱ्यासारखं पाठवून दिलं आहे त्यांनी तुला या आमच्या घरात. खबरदार आई, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मला बोलत जा. माझ्या आईवडिलांचे नाव अजिबात घ्यायचे नाही आणि भिकारी तर त्यांना चुकूनही म्हणू नका. कशामुळे तुम्हाला भिकारी दिसतात होते? भिकारी लोकांना भिकारीच म्हणणार ना? चांगला मुलगा पाहिला, मोठं घरदार पैसावाला दिसला ना म्हणून पाठवून दिलं आपल्या पोरीला तसेच सासरी. ना चांगलं जेवण बनवायला शिकवलं, ना चांगलं काम करायला शिकवलं, ना पोरीसोबत काही चांगल्या वस्तू सामान दिलं. नुसतं खाली हात पाठवून दिलं पोरीला भिकाऱ्यासारखं. असं खाली हात आपल्या मुलीची कोण पाठवणे करतं का? आई, अहो काय बकवास बोलत आहात हे तुम्ही. काय भिकाऱ्यासारखं पाठवलं त्यांनी? अशी कोणती वस्तू त्यांनी दिली नाही बोला? टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, बेड, सोफा सेट, दागिने, पैसे, गाडी, गरजेच्या सर्व वस्तू त्यांनी दिल्या आहेत. अजून काय देण्याची अपेक्षा आहे तुमची म्हणून तुम्ही त्यांना भिकारी म्हणत आहात? काय दिलं आहे सुनबाई? तुला तर खूपच आपल्या बापावर घमेंड आहे. काय दिलं आहे ते जरा सांग बर. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड, सोफा या वस्तू काय मी वापर करते काय? हे सगळं तर तूच वापर करत असतेस. तुझ्याच गरजेच्या वस्तू तुला दिल्या आहेत तुझ्या आईबापाने. टीव्ही तर दिवसभर तूच बघत असतेस. बेडवर दिवसभर तूच लोळत असते. सोफ्यावर पाय पसरून तूच बसलेले असतेस. फ्रीजचा वापरही तूच करतेस. दागिने तूच घालतेस. राहिली बा पैशाची, तर ते पैसे तर तुझ्या अकाउंटमध्येच आहेत. माझ्या मुलाला एक गाडी दिली आहे, तेवढंच तर तो वापरतो.
बाकी तुझ्या वस्तूला कोण हात लावलंय? कोण वापर करते? हो का आई? सगळ्या वस्तूचा मी एकटीच वापर करते नाही ना? हो, तूच वापर करतेस. एक गाडीच तर आहे, ती पण तू शिकून घे, म्हणजे तीही माझा मुलगा वापरणार नाही आणि त्या गाडीला माझा मुलगा आजपासून शिवणार पण नाही. अजून काही बाकी आहे का सांग? सगळं काही तुला दिलं आहे तुझ्या आईबापाने. आम्हाला काय दिलं आहे बोल? हे बघ विकास, आता जर मी काही बोलले तर तू मला म्हणशील की मी तुझ्या आईशी काहीही उलटसुलट बोलते म्हणून. तूच बघ, छोट्या छोट्या गोष्टीवरून कसं माझ्या आईवडिलांवर येतात. अशी कोणती वस्तू ह्यांनी यांच्या स्वतःच्या मुलीला दिलेली आहे की जी माझ्या आईवडिलांनी मला दिलेली नाही? माझ्या मुलीची तुलना तर तू 7 जन्मात करू शकत नाही. मी माझ्या मुलीला इतकं काही दिलं आहे की तिच्या सासरचे सगळे कितीतरी वर्ष नुसतं बसूनच खातील. तुझ्यासारखं नाही केलं मी. आली मोठी मला बोलायला. असं म्हणून सरिताबाई रागामध्येच रूममध्ये बाहेर निघून जातात. विकास पण शोभाला खूप उलटसुलट बोलतो आणि तो शोभाला स्पष्ट सांगतो की हे बघ शोभा, तू जर तुझ्यात सुधारणा केली नाही तर तो दिवस जास्त दूर नाही की तुला तुझ्या माहेरी पाठवण्यात येईल. विकास, अरे एवढं सोपं आहे का मला माहेरी पाठवणं? मी काय कठपुतली आहे का? कुणीही यावं आणि मला काहीही बोलावं आणि मी ऐकून घ्यावं आणि तुमच्या मनात आलं म्हणून मला माहेरी पाठवून द्यावं? मी इतकी पण गरीब नाही की कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून तंग होऊन माहेरी निघून जाईल. तुम्ही लोक म्हणताय म्हणून तर मी कधीच माहेरी निघून जाणार नाही. इज्जतीने पूर्ण मान सन्मानाने लग्न करून या घरात आले आहे. सून आहे मी या घरची. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, मला आता असल्या फालतू छोट्या छोट्या गोष्टीवरून माहेरी पाठवण्याची धमकी देणे बंद करा. हे बघ शोभा, 2 दिवसानंतर मम्मी पापांची ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा मला जास्त भांडणे नको आहेत या घरात. छोटीशी पार्टी ठेवली आहे, काही पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तू पार्टीची तयारी कर. फालतूची बकवास न केलेलं चांगलं या घरात, तेच ठीक राहील. असे बोलून विकास तेथून निघून गेला. विकासकडून पार्टीबद्दलचे बोलणे ऐकून शोभाच्या डोक्यात एक आयडिया येते. सासूचे आणि नवऱ्याचे असले बोलणे ऐकून थकून गेली होती बिचारी शोभा. शोभा विचार करू लागली की 2 दिवसानंतर तर लगेच पार्टी आहे, घरी पाहुणे पण येणार आहेत. तेव्हा हीच संधी आहे की आपल्या आईवडिलांच्या पात्रतेबद्दल, सन्मानाबद्दल बोलण्याची. विचार करून दुसऱ्या दिवशी शोभाने कपाटातून तिच्याजवळ जे काही रोजच्या वापरातील दागिने होते ते आपले दागिने काढून सरिताबाईकडे जाऊन म्हटले, आई, मला 1 मिनिटासाठी लॉकरची चावी द्या. मी माझे बाकीचे दागिने पण त्यात ठेवून देते. हे ऐकून सरिताबाई खूप खुश झाल्या. चला, कमीत कमी सुनबाईला अक्कल तर आली. आनंदाने लगेचच तिजोरीची चावी सरिताबाईने शोभाला देऊन टाकली. शोभाने राहिलेले दागिने ठेवायच्या बहाण्याने लगेचच तिजोरीचे लॉकर उघडले, त्यातील आपले दागिने काढून घेतले आणि सरिताबाईला कळू न देता गपचूप सर्व दागिने आपल्या स्वतःच्या कपाटात ठेवले. लग्न करून या शोभा या घरात आली होती तेव्हा लगेचच सरिताबाईने शोभाजवळचे तिला रोजचे वापरायचे दागिने ठेवून राहिलेले महत्त्वाचे सर्व दागिने काढून घेतले होते. तुला नीट सांभाळता येणार नाहीत असे म्हणून स्वतः जवळच्या तिजोरीत लॉकरमध्ये ठेवले होते. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा घे असे तिला त्यावेळी सांगितले होते आणि जेव्हा शोभाला गरज असेल तेव्हा मात्र कधीच सगळे दागिने सासू तिला देत नसे आणि स्वतःला मात्र जेव्हा कुठे जायचं असेल, कुणाच्या लग्नात वगैरे, तर शोभाला न विचारताच तिचे दागिने घालत असे. शोभाला विचारणे सरिताबाईला महत्त्वाचे वाटत नव्हते. आज मात्र शोभाला सर्व दागिने मिळाले होते. आता फक्त गाडीची बाब राहिली होती. तेव्हा शोभाने विकास ऑफिसला जाण्या अगोदरच गाडीची चावी लपवून ठेवली. विकास जेव्हा ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन गाडीची चावी घ्यायला गेला तेव्हा त्याला ती सापडली नाही म्हणून तो ओरडू लागला. सरिताबाई इकडे तिकडे चावी शोधत होती. आता विकासला सहन झाले नाही. तो शोभावर ओरडू लागला, किती वेळ झाला आम्ही चावी शोधत आहोत. मला उशीर होत आहे ऑफिसला जायला. तुला चावी हुडकून द्यावी एवढी पण अक्कल नाही का? तेव्हा शोभा म्हणाली, विकास,
चावी हरवलेलीच नाही तर कशाला शोधायची? म्हणजे? विकासने विचारले. म्हणजे याचा अर्थ असा की विकास, अरे गाडी माझ्या आई वडिलांनी दिलेली आहे ना मला वापरायला, आणि मला आज मार्केटला जायचे आहे, तेव्हा आम्ही मार्केटमध्ये जाण्यासाठी गाडी घेऊन जाणार आहे. काय वेळ लागली आहे का तुला? तुला कुठे गाडी चालवायला येते? हो विकास, मला गाडी चालवायला येत नाही खरे आहे, परंतु मी कुणाला तरी गाडी चालवायला देऊन मी मागे बसून जाईल, आणि असेही माझ्या आईवडिलांनी माझ्या वस्तू मलाच वापरायला दिली आहेत ना, तर मग गाडी पण मीच वापरेल. तुम्ही तुमची काही दुसरी सोय करा, असे म्हणून शोभा तेथून आपल्या रूममध्ये निघून गेली. काल रात्रीपासून शोभा खूपच बदलल्यासारखी वाटत होती. सरिताबाई शोभाचे हे रूप पाहून विकासला तिच्या विरुद्ध अजूनच भडकू द्यायला लागली. बघ, पाहिलंस ना तू, सकाळ झाली की लगेच चालू झालंय तिचं. आता दिवसभर माझ्याशी सुद्धा असाच खेळ खेळेल. छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्याशी भांडेल. मला तर वैताग आणला आहे हिने. जगणे मुश्किल झाले आहे माझे. शोभाचे बोलणे विकासला सुद्धा आवडले नव्हते. तो रागाने म्हणाला, ठेव तुझी गाडी तुझ्याजवळच ठेव. तुझ्या बापाने दिलेली गाडी आहे ना. तुला काय वाटतं, मी नवीन गाडी घेऊ शकत नाही की काय? नक्कीच नवीन गाडी घेऊ शकतो मी. कुणाच्या उपकाराची गरज नाही मला. ठेव गाडी तुझ्याजवळच, असे म्हणून चिडून विकास निघून गेला. आता विकास ऑफिसला निघून जातो. सरिताबाई घरी असते. सरिताबाई पण आपली ॲनिव्हर्सरीसाठी नवीन साडी घेण्यासाठी मार्केटमध्ये जाणार होती. दुपारी सरिताबाई मार्केटमध्ये गेल्यानंतर लगेच शोभा हॉलमधील TV, सोफा सेट आपल्या रूममध्ये लावून टाकते. टेबल, वॉशिंग मशीन वगैरे बाकी सामान पण रूममध्ये कसेही ॲडजस्ट करून बसवून टाकते. फ्रीजला पण लॉक करून टाकते. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तिच्या माहेरून आल्या होत्या त्या सर्व शोभा आपल्या रूममध्ये ठेवायला प्रयत्न करते. तिची रूम इतकी भरते की पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही. सरिताबाई येण्याच्या अगोदर तिने सर्व सामान आपल्या रूममध्ये ठेवले होते. मार्केटमधून साडी घेऊन आल्यानंतर सरिताबाई सरळ आपल्या रूममध्ये गेली व नवीन आणलेल्या साडीवर कोणते दागिने मॅच होतील, कोणता नेकलेस, कोणता हार साडीला मॅचिंग होईल ते पाहण्यासाठी ती तिजोरी उघडण्यासाठी गेली. तिने तिजोरीतील लॉकरमधून दागिन्याचा डब्बा काढला. दागिन्याचा डब्बा हातात घेताच तिला तो खूप हलका वाटला. डबा उघडून पाहिले तर त्यात दागिनेच नव्हते. दागिने मिळत नाही म्हटल्यावर सरिताबाई भडकल्या आणि लगेच शोभाकडे पळत गेल्या आणि तिला दागिन्यांबद्दल विचारले. तेव्हा शोभाने काहीच न झाल्यासारखे शांतपणे उत्तर दिले, आई, ते दागिने माझे होते ना, म्हणून मी माझ्याजवळ ठेवून घेतले. माझ्याच आई वडिलांनी माझ्यासाठी दिले आहेत ना ते दागिने. शोभाचे असे बोलणे ऐकून सरिताबाई रागाने पाय आपटत हॉलमध्ये आले. पाहते तर काय, हॉल पण पूर्ण रिकामा दिसला. तिथे TV नव्हता, सोफा सेट नव्हता. आता मात्र सरिताबाई खूपच चिडली आणि तिने रागातच शोभाला ओरडून विचारले, शोभा, ही काय पद्धत आहे वागण्याची? सोफा TV कुठे गेला? अहो सासूबाई, तुम्हाला काय करायचे आहे सोफा सेटचे? तो तर माझ्या आईवडिलांनी दिला आहे ना मला माझ्यासाठी वापरायला. मग मी माझ्या रूममध्ये त्याच्यावर पाय पसरून TV पाहत बसेल. जेव्हा माझी मर्जी तेव्हा मी त्याच्यावर बसेल. तुम्हाला काय देणे घेणे आहे? माझ्यासाठी सोफा आहे म्हटल्यावर घरातले त्याच्यावर कोणी बसणार पण नाही ना. अच्छा, तर तू असा बदला घेत आहेस का? बरं, घे बदला. येऊ दे विकासला संध्याकाळी, मग बघते तुला. काही खैरच नाही बघ आज तुझी, असे म्हणून सरिताबाई किचनमध्ये गेली. गरमीमुळे तिच्या घशाला कोरड पडली होती म्हणून ती थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजमध्ये गेली. परंतु फ्रीज काही उघडेना, कारण फ्रीज अगोदरपासूनच लॉक केला होता. तहान लागल्यामुळे सरिताबाईची अवस्था खराब होऊ लागली होती. तिला लवकरात लवकर थंड पाणी पाहिजे होते. रागाने तिने ग्लास फेकून दिला आणि शोभावर ओरडून म्हणाली, आता फ्रीजला पण लॉक लावले आहेस का महाराणी? तेव्हा शोभा म्हणाली, हो बिलकुल लॉक लावला आहे, कारण तो फ्रीज माझ्या आईवडिलांनी दिला आहे ना माझ्यासाठी, मला एकटीला स्पेशल थंड पाणी पिण्यासाठी. तुम्ही तर काय वापरणार नाहीत फ्रीज, माझ्या माहेरचा आहे म्हटल्यावर.
म्हणून मला जेव्हा थंड पाणी पिऊ वाटेल तेव्हा मी लॉक उघडून थंड पाणी पिणार आहे. तुम्हाला काय फ्रीजची देणे घेणे? आता मात्र सरिताबाईची तळपायाची आग मस्तकाला गेली. रागाने ती टीव्ही पाहण्यासाठी रिमोट घेण्यासाठी गेली. बघते तर काय, टीव्ही पण गायब. आता सरिताबाईचा राग काहीच सहन होईना. ती शोभाला म्हणाली, हे बघ शोभा, उद्या ॲनिव्हर्सरी आहे. एकतर त्याची तयारी अजून बाकी आहे. तेव्हा तुझी नाटकं बंद कर. घरात इज्जतीचा तमाशा नाही झाला पाहिजे. सर्व वस्तू जिथे होत्या तिथे जागच्या जागी ठेवून दे. उद्याच्याला पार्टीची तयारी कर. हे बघ, खिडक्यांचे दारांचे पडदे घाण झाले आहेत. काढून तुला धुता येत नव्हते का? नाही आई, हे पडदे काय माझ्या माहेरचे नाहीत. ते तर तुमचे आहेत, तेव्हा तुम्हीच धुवा. असे होय? वाग सुनबाई वाग. तुला तुझ्या मनासारखं कसं वागायचं आहे तसं वाग. करू तुझी मनमानी. पण एकदा उद्याची पार्टी होते. तुला माहेरी नाही पाठवलं तर नावाची सरिताबाई नाही मी, असे म्हणून रागातच सरिताबाईने सर्व पडदे काढले व वॉशिंग मशीनमध्ये टाकण्यासाठी गेली. पण पाहते तर काय, वॉशिंग मशीन सुद्धा नाही. आता मात्र सरिताबाईचा राग 7व्या आसमानामध्ये पोहोचला. तिने सगळे पडदे फेकून दिले आणि लगेचच विकासला घरी बोलवण्यासाठी फोन लावला. ती फोनवर म्हणाली, विकास ताबडतोब घरी ये. येऊन बघ शोभाने घराची काय हालत केली आहे. उद्या पार्टीमध्ये आपल्या घराचा तमाशा व्हायला नाही पाहिजे. आईचे बोलणे ऐकून 1 तासाच्या आतच विकास घरी आला. घरी येऊन पाहतो तर सगळे घर खाली खाली रिकामे दिसत होते. विकास सुद्धा खूप चिडला. तो शोभाला म्हणाला, शोभा, हे काय नवीन नाटक लावले आहेस? तू टीव्ही, सोफा सेट, टेबल, फ्रीज, वॉशिंग मशीन सर्व काही का हलवले आहेस? तेव्हा शोभा म्हणाली, हो हलवले आहे मी सर्व सामान. ते तर सर्व माझे आहे ना, मग तुला का त्रास होत आहे? त्या माझ्या माहेरच्या आणि माझ्या एकटीच्या वस्तू आहेत म्हटल्यावर मी एकटीच वापरते ना ते सर्व या घरात. म्हणून मी माझ्या सोयीसाठी माझ्या रूममध्ये ठेवले आहेत. एवढेच. आता तर ठीक आहे ना? आता सरिताबाईच्या लक्षात आले की कालचे बोललेले मनात धरून शोभा आज असे वागत आहे. विकास आणि सरिताबाईच्या समोर ही नवीनच समस्या निर्माण झाली होती. उद्या तर कार्यक्रम होता आणि सर्व घर रिकामे वाटत होते. जर घर असे रिकामे दिसले तर पाहुण्यांसमोर त्यांची इज्जत जाणार होती. विकास आपल्या आईकडे बघू लागतो, परंतु सरिताबाई काहीच बोलत नव्हत्या. आईची पण बोलती बंद झाली होती. जर शोभा असे हट्टाला पेटली आहे तर ती सामान ठेवणारच नाही. न जाणे अचानक सामान घेऊन माहेरी पण जाईल. उद्या तर पाहुणे येणार आहेत. आपल्याजवळ तर एवढा पण वेळ नाही की लगेचच नवीन सामान घेऊन येता येईल. यावेळी इज्जतीसाठी सरिताबाईने शोभा समोर कमीपणा घेण्याचे ठरवले. सरिताबाईने विकासला इशारा करून शांत राहायला सांगितले आणि खूप प्रेमाने शोभाला ती म्हणते की शोभा, मी तुझी सासू आहे. रागाने कधी कधी उलटसुलट बोलले असेल, पण याचा अर्थ असा नाही की तू असे वागावेस. या घराची इज्जत तुझी पण इज्जत आहे ना? तेव्हा या घराची इज्जत वाचवण्यासाठी तू सगळे सामान जागच्या जागी ठेव. मला मान्य आहे की मी चूक केली आहे. प्रत्येक वेळी मी बोलताना तुझ्या आईवडिलांचा उद्गार करायला नाही पाहिजे. आजपासून मी पूर्णपणे प्रयत्न करेन की कधीही तुझ्या आईवडिलांना उलटसुलट बोलणार नाही, त्यांना दोष देणार नाही. घरात सामान आहे म्हटल्यावर पूर्ण कुटुंबच त्याचा वापर करणार ना? त्यात सांगण्यासारखे काहीच नाही. हा परंतु जरा रागारागातच काही गोष्टी विनाकारण बोलल्या जातात. विकास सुद्धा आईच्या बोलण्यामध्ये होला हो मिळवतो आणि म्हणतो, आई बरोबर बोलत आहे शोभा. आता घरात सामान आहे म्हटल्यावर सगळं कुटुंब त्याचा वापर करणारच ना? मान्य आहे मला. आई रागात काही पण बोलते, परंतु राग हा घराच्या इज्जतेपेक्षा मोठा नसतो. या घराची इज्जत तुझी पण इज्जत आहे ना? जे काही झालं ते विसरून जा. आजपासून तुझ्या माहेरच्या लोकांबद्दल कोणीच काही बोलणार नाही. मला पण माफ कर शोभा. सामान बाहेर काढून जागच्या जागी ठेवून दे शोभा. मायलेकाला असे लाईनवर आलेले पाहून शोभा मनातल्या मनात हसून म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जर तुमची चूक मान्य असेल तर, आणि इथून पुढे कधीच तुम्ही माझ्या माहेरच्या लोकांचा उद्गार करणार नसेल तर मग ठीक आहे. सर्व सामान आपण जागच्या जागी लावून टाकूयात. शोभाने असे म्हणताच विकास लगेच पळत रूममध्ये गेला आणि सगळे सामान जागच्या जागी ठेवू लागला. आता सरिताबाईंना चांगलेच कळून चुकले होते की इथून पुढे शोभाला जर कधी काही म्हटले तर शोभा कधीच सहन करणार नाही. कधी काय करून बसेल याचा काही भरोसा नाही. अशा प्रकारे शोभाने सासूला व नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला. तर कशी आहे कथा मित्रांनो? आवडली असेल तर लाईक करा आणि हो,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.